नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत सुंदर असा बोटनेक डिझाईन. तर बघा, ही बोटनेक डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे गळा रुंदी घेतलेली आहे 4 इंच आणि गळा उंची आपल्याला 4 इंच घ्यायची आहे. तर दोन्ही साईडने 4-4 इंचावर मार्किंग करून इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा. तर बघा, स्केलच्या साहाय्याने एक आडवी रेष आणि एक उभी रेष घेऊन आपण इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता ह्या बॉक्समध्ये आपल्याला गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडने जी डिझाईन तयार करायची आहे तर त्यासाठी आपल्याला माप घ्यायचं आहे. तर इथे मी 7 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. तुम्हाला जेवढा गळा पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही इथे मार्किंग करून घेऊ शकता. तर 7 इंचावर मार्किंग करून पुढे 4 इंचावर मार्किंग करून आपण खालच्या साईडनेही एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता ह्या बॉक्समध्ये आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा. तर बघू शकता, हा परफेक्ट असा आकार इथे देऊन घेतलेला आहे. आणि मैत्रिणींनो, ही गळा डिझाईन तुम्ही कोणत्याही साडीवर अगदी सुंदर असा लुक देणारी आहे. तर बघा, आता इथे आपण गळा रुंदी 4 इंच घेतलेली आहे. तुम्हाला जर खालच्या साईडने गळा रुंदी कमी पाहिजे असेल तर तुम्ही इथे 3.5 ते 3 इंचही घेऊ शकता. तर बघा, इथे गळ्याची मार्किंग आपली करून झालेली आहे. आता जेवढी आपण मार्किंग केलेली आहे तेवढा गळा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, आपला गळा इथे कट करून झालेला आहे आणि आता आपण गळ्याचा लूक बघूया. तर बघू शकता, परफेक्ट असा इथे आपला गळा तयार झालेला आहे. तर आता आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊजचा मेन कपडा. ब्लाऊजचा मेन कपडा घेऊन आपल्याला त्यावर हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, आपण कुठेही कॅनव्हास पेपर न वापरता सुंदर असा गळा तयार करणार आहोत आणि हा गळा तुम्ही कोणत्याही एजसाठी शिवू शकता. अगदी परफेक्ट असा लूक देतो. तर बघा, शोल्डरच्या साईडने खाली कमरेच्या साईडने व्यवस्थित असं इथे आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे. हा ब्लाऊज थोडा मोठ्या मापाचा आहे तर त्यासाठी आपण इथे सुईच्या खाली ठेवून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल. तर बघा, आता व्यवस्थित असं इथे आपण अस्तर ठेवून घेतलेलं आहे. आता आपल्याला टाचपिन लावून घ्यायचे आहे. तर खाली कमरेच्या साईडने शोल्डरला 3-4 ठिकाणी टाचपिन लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली शिलाई टाकताना आपल्याला शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपडा घसरणार नाही, यासाठी आपल्याला इथे टाचपिन लावणं खूप गरजेचं आहे. तर बघा, आपण 4-5 ठिकाणी अशी इथे टाचपिन लावून घेतलेले आहे. आता टाचपिन लावून झाल्यावर आपल्याला इथे कमरेच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. अस्तरचा कपडा आणि ब्लाऊजचा कपडा दोन्ही व्यवस्थित ठेवून आपल्याला इथे एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. कमरेच्या साईडने शिलाई टाकल्यावर आपल्याला इथे हा कपडा पलटवून घ्यायचा आहे, जेणेकरून इथे कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही. आता कमरेच्या साईडने शिलाई टाकून झाल्यावर आपण जसा गळ्याचा आकार आहे तशीच एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची. आता लगेच इथे सरळ शिलाई टाकून घ्यायची आहे. जिथे कोण आहे तिथे आपल्याला मशीन थांबवून घ्यायची आहे. टंचन उचलून घ्यायचं आहे. कपडा फिरवून घेऊन परत शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि जिथे राऊंड आहे तर तिथे राऊंड मध्ये शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता, आपण परफेक्ट अशी इथे शिलाई टाकून झालेली आहे. आता मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा कपडा कट करून झाल्यावर आपल्याला इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट देणं खूप महत्वाचं आहे. तर बघा, अगदी सावकाश असा आपल्याला इथे कपडा इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, हा कपडा हवेमुळे मध्येच येत होता तर त्यासाठी इथे मी खडू ठेवून घेतलाय आणि पूर्ण कपडा इथे कट करून घेतलेला आहे. आता इथे पूर्ण साईडने आपल्याला कट देऊन घ्यायचे आहे. कट देताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. शिलाईच्या बाहेर जेवढा कपडा आहे तेवढ्यातच आपल्याला इथे कट देऊन घ्यायचे आहेत. जिथे राऊंड आहे तिथे राऊंड मध्ये व्यवस्थित असे कट देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला जो राऊंड आहे तो फिनिशिंग सहित छान येईल यासाठी. आता आपल्याला ह्या टाचपिन आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत.
टाचपिन काढून घेऊन आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे. तर बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा कपडा पलटवून घ्यायचा आहे आणि अस्तर आणि ब्लाऊजचा मेन कपडा दोन्ही व्यवस्थित करून आपल्याला इथे घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, ही ब्लाऊज डिझाईन तुम्ही कोणत्याही साडीवर शिवू शकता. डिझायनर साडी, काठपदर साडी किंवा डेली वेअर साडीला सुद्धा खूप सुंदर असा लुक देणारी डिझाईन आहे आणि कोणत्याही एजला ही डिझाईन अगदी सूट होते. तर त्यासाठी ही डिझाईन तुम्ही एकदाच ट्राय करून बघा. तर बघा, आता इथे काडीच्या सहाय्याने आपल्याला इथे जे टोक आहे तर ते व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत. डिझाईनचे जे टोक आहे तर ते व्यवस्थित आले तरच आपला हा गळा छान दिसतो. तर त्यासाठी आपल्याला असे काडीच्या सहाय्याने व्यवस्थित असे टोक काढून घ्यायचे आहे. तर दोन्ही बाजूचे व्यवस्थित असे इथे आपण टोक काढून घेतलेले आहे आणि बघू शकता आपण हा कपडा पलटवून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ब्लाऊजचा कपडा आणि अस्तरचा कपडा दोन्ही व्यवस्थित ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची. आपण ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी आपण शिलाई टाकताना कपड्याला कुठेही जोळ येणार नाही किंवा शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची. तर बघा, जिथे कोण आहे तर तिथे आपल्याला असं मशीन थांबवून घ्यायचे आहे. टंचन उचलून घेऊन कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि शिलाई टाकून घ्यायची. तर बघा, आपण इथे शिलाई टाकून झालेली आहे. लगेच आता कमरेच्या साईडनेही आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. कमरेच्या साईडनेही दाब शिलाई देताना कपड्याला कुठेही जोळ येणार नाही किंवा अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित कपडा धरून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आता लगेच कडेकडेने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आपण ब्लाऊज कट करताना अस्तरवर परफेक्ट माप काढतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आणि बघू शकता आपण परफेक्ट फिनिशिंग सहित इथे अस्तर जोडून सुद्धा झालेलं आहे. आता पूर्ण साईडने जो एक्स्ट्राचा कपडा होता तो आपण इथे कट करून घेतलाय. त्यानंतर आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर हे टक्स आपल्याला शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊन वर 4.5 ते 5 इंचावर असे टक्स टाकून घ्यायचे आहेत. दोन्ही टक्स एकसारखेच टाकून घ्यायचे आहेत. टक्सची उंची खालीवर होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि बघा, आता इथे आपले टक्स टाकून झालेले आहेत. अस्तर फिटिंग सुद्धा करून झालेली आहे. तर आता आपण इथे नॉट लावून घेऊयात. तर इथे लेस लावण्याच्या अगोदरच आपण नॉट लावून घेऊयात, जेणेकरून लेसच्या वरून आपल्याला शिलाई दिसणार नाही यासाठी. तर इथे तुम्हाला नॉट लावायचे तर तुम्ही नॉट लावू शकता किंवा शो बटन लावायचे तर शो बटन सुद्धा लावू शकता. तर बघा, आपण एक साईडचा गच्च असा नॉट लावून घेतलेला आहे. आता लगेच दुसऱ्याही साईडने आपण नॉट लावून घेऊयात. मैत्रिणींनो, ह्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल, काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आता इथे आपण साडीला जी बॉर्डर आहे तर त्या बॉर्डरच्या कलरचे जिथे आपण लेस लावून घेणार आहोत. तर बघा, जिथे कोण आहे तिथे आपण एक प्लेट टाकून घेतलेली आहे. त्यामुळे लेस फिनिशिंग सहित छान बसते. आणि आता अगदी कडेकडेने शिलाई टाकून आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, लेस फिनिशिंग सहित छान बसण्यासाठी लेस छोटी असो किंवा मोठी असो तर लेसला डबल टिप टाकूनच घ्यायची. तर बघा, आता इथे कोण आहे तर तिथे आपल्याला मशीन थांबवून घ्यायची आहे. टंचन उचलून घ्यायचं आहे. कपडा फिरवून घेऊन
पुन्हा आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आता दुसऱ्याही कोनला आपल्याला त्याच पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा इथे कोन आहे, तर त्या कोनवर आपण इथे एक प्लेट टाकून शिलाई टाकून घेत आहोत. आणि पुढे गळ्याचा गोल राऊंड आहे, तर त्या राऊंडवर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची. तर बघा आता एक साइड आपली गळ्याला इथे लेस लावून झालेली आहे. लगेच आपण इथे लेसला दुसऱ्याही साइडने डबल टिप देऊन घेऊयात. डबल टिप दिल्याने लेस फिनिशिंग सहित छान बसते किंवा ब्लाऊज घातल्यावरती लेस उचलत नाही, तर त्यासाठी आपल्याला इथे डबल शिलाई देणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच मैत्रिणी छोटी लेस असेल तर सेंटरमध्ये एकच शिलाई टाकतात आणि ब्लाऊज घातल्यावर ती अशी उचकल्यासारखी होते. तर त्यासाठी आपण लेस छोटी असो किंवा मोठी असो तर लेसला डबल शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून जी लेस आहे तर ती फिनिशिंग सहित छान बसते. तर बघा आपली लेस सुद्धा लावून झालेली आहे. आता सेंटरमध्ये जी दोरी लावलेली आहे तर त्या दोरीला आपण इथे लटकन तयार करून घेऊया. तर इथे अगदी छोटे छोटे मी लटकन लावून घेणार आहोत. तुम्हाला मोठे पाहिजे असतील तर तुम्ही मोठे लटकन लावू शकता किंवा इथे रेडीमेड लटकन सुद्धा लावू शकता. तर बघा अगदी छोटे छोटे लटकन लावून घेते. तर हा ब्लाऊज नवरीच्या आईने साखरपुड्यासाठी शिवलेला आहे. तर बघा त्रिकोणी कपडा केलाय, परत त्याचा त्रिकोण केलेला आहे आणि त्यावरून शिलाई टाकून घेतलेली आहे. तर बघा आता ह्याच पद्धतीने आपल्याला 2 ते 3 लटकन असे तयार करून घ्यायचे. इथे आपला एक लटकन तयार झालेला आहे. आता त्याच पद्धतीने इथे आता दुसराही लटकन आपण तयार करून घेणार आहोत. तर हे लटकन त्याच्यावरच आपण लावून घेऊन शिलाई टाकून घ्यायचे. एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आणि बघू शकता आपल्या इथे दोन्ही लटकन तयार झालेले आहेत. आता एका बाजूला 2 लावलेले आहेत. आता दुसऱ्याही बाजूने आपल्याला 2 असे लटकन तयार करून घ्यायचे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी सुद्धा अगदी सहज शिवू शकतील अशा सोप्या आणि सावकाश पद्धतीने सांगितलेलं आहे. हे लटकन बनवण्यासाठी आपल्याला चौकोनी कपडा घ्यायचा आहे. ह्या गळ्याला तुम्ही मोठे लटकन लावले तरी खूप छान दिसतात. तर बघू शकता आपले लटकन सुद्धा लावून झालेले आहेत आणि फायनली आपला गळाही रेडी झालेला आहे. आता इथे हे नॉट आहे तर ते आपण इथे बांधून घेऊयात. आणि मैत्रिणींनो, ही गळ्याची डिझाईन आणि शिवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.